लहानपणी आठवतंय का साक्षी? शाळेत असताना आपण निबंध लिहायचो. जर सूर्य उगवलाच नाही तर, जर पाऊस पडलाच नाही तर, जर शेतकऱ्याने अन्न पिकवणं बंद केलं तर. तेव्हा आपल्याला हे प्रश्न खूप विचित्र वाटायचे. आपण हसून सोडून द्यायचो. पण जसं मोठं होत गेलो तसं तसं कळायला लागलं की आयुष्यातल्या काही गोष्टी खूप साध्या दिसतात, पण आतून खूप गुंतागुंतीच्या असतात. सगळं एकमेकांवर अवलंबून असतं. आज माझ्या मनातही तसाच एक प्रश्न फिरतोय. समजा एका रात्रीत देशातली सगळी गरिबी संपली तर? समजा सरकारने भरपूर नोटा छापल्या आणि प्रत्येकाच्या हातात पैसा दिला तर? मग आपल्या देशात कोणी गरीबच राहणार नाही. हे ऐकायला खूप छान वाटतंय ना? खूप सोपं, खूप आकर्षक. मलाही हाच प्रश्न पडतोय. प्रश्न पडतोय ना? चला तर मग आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो. पैसा हा संपत्ती नसतो, तो फक्त व्यवहारासाठी वापरला जाणारा कागद असतो. जर देशात तेवढ्याच वस्तू, तेवढ्याच सेवा आणि तेवढ्याच नोकऱ्या असताना अचानक पैसा वाढवला तर त्या पैशाला किंमत राहत नाही. म्हणजे हातात पैसा असतो पण तो वापरायसाठी ताकद कमी होते. पण जर सरकारने जास्त नोटा छापल्या तर गरिबी संपणार नाही का? क्षणभरासाठी हो, पण अर्थव्यवस्था भावना नाही, ती गणितावर चालते. जर एका रात्रीत सगळ्यांकडे पैसा आला तर दुसऱ्या दिवशी वस्तूंची मागणी प्रचंड वाढेल. पण वस्तू तेवढ्याच असल्यामुळे दर वाढतात. मग जे आधी स्वस्त होतं ते महाग होतं आणि ज्याच्याकडे आधीच कमी पैसा होता त्याच्यासाठी जगणं अजून कठीण होतं. म्हणजे गरिबी कमी नाही, उलट जास्त खोल जाते. आणि हा नोटा छापण्याचा निर्णय कोण घेतो? हे बघ, भारतामध्ये नोटा छापण्याचं काम आरबीआय करते, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण ते मनाला येईल तसं होत नाही. देश किती उत्पन्न करतो, लोक किती आहेत, खर्च किती करतात, महागाई किती आहे, उद्योग किती चालू आहेत, हे सगळं पाहून पैसा बाजारात आणला जातो. कारण पैसा वाढवणं सोपं असतं पण तोल सांभाळणं खूप अवघड असतं. हा तोल बिघडला की सगळ्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. मग असं कुठे झालंय का की नोटा छापल्या आणि देशच अडचणीत आला? हो, इतिहासात असं झालं आहे आणि त्याची मग संपूर्ण देशाला मोजावी लागते. झिम्बाब्वे या देशात सरकारने प्रचंड प्रमाणात नोटा छापल्या. परिणाम असा झाला की लोकांकडे कोट्यावधी रुपयांच्या नोटा होत्या, पण त्या पैशात एक भाकरही मिळत नव्हती. नोटा इतक्या अवमूल्यित झाल्या की लोक त्याचा वापर जाळण्यासाठी किंवा कागदासारखा करू लागले. तसंच काहीचं व्हेनेझुएलामध्येही घडलं. तेल संपन्न देश असूनही चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे अतिप्रमाणात पैसा छापण्यात आला. काही वर्षातच महागाई इतकी वाढली की सामान्य माणसाचं जगणं अशक्य झालं आणि तिथली लोक देश सोडून पळू लागली. ही उदाहरणं सांगतात की नोटा छापणं हा उपाय नसून तो कधी कधी संकटाची सुरुवात पण असू शकतो. मग गरिबी संपते तरी कशी? गरिबी नोटा छापून संपत नाही, ती मेहनतीने, संधींनी आणि उत्पादनाने संपते. जेव्हा माणसाला काम मिळतं तेव्हा तो काहीतरी निर्माण करतो, तेव्हा पैसा नैसर्गिकरित्या येतो आणि टिकतो. पैसा हा परिणाम आहे, कारण नाही. जो देश उत्पादन करतो तोच देश खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. पुढच्या वेळेस कोणी म्हटलं नोटा छापला की गरिबी संपेल तर एकदा थांबा, विचार करा. कारण प्रश्न नोटांचा नाही, प्रश्न आपल्या विचारांचा आहे. मित्रांनो, तुम्हालाही हा प्रश्न कधी पडला होता का? आणि ह्याचं उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला होता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.